कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मा बाबा किती उशीर लावला तुम्ही? अरे बाळा, मला फिरायला घेऊन गेलो होतो बाहेर मी। काय? मला सोडून तुम्ही दोघं फिरायला गेला? नाटक करायची गरज नाही, बाहेर थंडी पडली म्हणून मी तुला घेऊन गेलो नाही, आणि आम्ही लगेच जाऊन लगेच आलोय 10 मिनिटात। बघितलं का नाटक? बरं ठीक आहे, पण मा बाबा माहिती नसताना मी सगळ्यात जास्त काय मिस केलं तुम्हाला माहितीये? काय? सांगतो ना, बसा इथे, बसा बसा। बस। सांगा काय मिस केलं? मा सांगते ना, ती वाली गोष्ट। देवा, आता गोष्ट कशी सांगू मी याला? गोष्ट सांगायला गेल्याने याने मला ओळखलं म्हणजे? बा, तू एवढ्या दिवसांनी घरी आलीस तर आज मी तुला त्रास नाही देणार। हा म्हणजे आज मी तुला गोष्ट सांगणार आहे। वा वा वा, मस्त। सांगा सांगा, मला गोष्ट सांगा। हा बाबा, तू आमच्या मध्ये का बोललास रे? वारे वारे वा, माझ्या बेट्या, आता माली तर बाबा नको झालाय का रे? बाबा नको झालाय। थांबा 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 थांबा, मी दोघांना पण गोष्ट सांगणार आहे। ऐका बा, जंगलात सिंबाची गायब झाल्यापासून त्याचा बाबा तिला खूप शोधत होता, पण लोक तिला कोणीतरी घेऊन गेलं असं सांगत होते। पण मा, सिंबाला त्याची माँ कशी आहे ते माहित होतं, त्यामुळे तो त्याच्या माची वाट बघत होता। आणि एके दिवशी त्याचा बाबा त्याच्या माला घेऊन आला। तिच्या आलेल्या अडचणींना तिने हरवलं होतं ना। आणि सिंबाची माँ सिंबाला नेहमी सांगत असते की रडायचं नाही, लढायचं। आणि मानी पण तेच केलं। आणि अमोल, सिंबाला कसं वाटत होतं ते पण सांग मला। एकच नंबर, खूप भारी वाटलं बाबा सिंबाला। सिंबा जंगलात सगळ्यांना सांगत फिरत होता की बघा बघा माझी माँ आली। पण या सगळ्यात ना सिंबा थोडा नाराज होता। नाराज का? कारण त्याची माँ अजून पूर्ण बरी नव्हती ना। अमोल बाळा, मला लवकरच पूर्णपणे बरं वाटेल, तू कसलीच काळजी करू नको। हा आणि अमोल बाळा, मी एकदम ठीक आहे। आता थोडा आराम केला ना की मग मी एकदम पहिल्यासारखी होईल। हा खरंच माँ? हा मग खरंच, पण तू असं नाराज नाही राहायचं, नाही तर बघ मी औषधच घेणार नाही। नाही नाही, सिंबाची माँ पण त्याच्या जवळ असले तर सिंबा का नाराज होईल सांगा बरं? बघितलं कसला आगाव आहे का रे? लगेच पलटी मारली का रे? पलटी मारली। बरं मा बाबा, आज मी तुमच्या मध्ये झोपणार काय? ये सिंबा आज आमच्या मध्ये झोपणार। माझ्या चिलीपिलीसाठी या लहान पोराच्या भावनांचा खेळ का करून राहिली मी? हे सगळं पैशासाठी करणं बरोबर आहे का देवा? अप्पी, हा डाव पण मी तुझ्या जीवावर खेळलोय। आता तू येशील तेव्हाच माझी यातून सुटका होणार आहे। इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांनी कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांचा तपास लावला। लवकरच पुण्याच्या तडफदार कलेक्टर कामावर रुजू होण्याची शक्यता। वाह बापू, अहो इतके दिवस ना पेपर हातात घेऊशी वाटत नव्हता बघा। ओ पार्टनर, राव एवढंच नाही, अर्जुनचं पण कौतुक केलंय पुढं। हा, वाचा वाचा। ऐका, इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांची अजून एक मोलाची कामगिरी। तब्बल 10 दिवस बेपत्ता असलेल्या त्यांच्या पत्नी आणि पुण्याच्या कलेक्टर अपर्णा माने यांचा शोध घेण्यात त्यांना मोठं यश आलेलं आहे। वा 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 बापू, अहो आता पहिल्यासारखं वाटायला लागले बघा। अहो सर, काय दिवस होते ते, रोज दिदीच्या आणि दाजींच्या कामाची बातम्या टीव्हीला आणि पेपरला असायच्या। एकदम बरोबर। हा दिप्या, पण आता अप्पीच्या बातम्या लवकर पेपरला येतील असं वाटत नाही। काय, अप्पीला लवकर ऑफिस जॉईन नाही करता येणार आता। अहो असं कसं का, जेव्हा दिदीने गेलं पाहिजे ना कामाला आता। दीपक, अरे भाऊजींचं बरोबर आहे, आता आपण आला ना सगळ्यात जास्त आरामाची गरज आहे। हा हो,
अमोल आजारी असताना तू एवढी मोठी जबाबदारी पार पाडलीस अर्जुन. काय बाकीच्या पोलिसांनी आशाच सोडल्या होत्या, पण तू मात्र तुझ्या पद्धतीनं काम करत राहिलास. तू दाखवून दिलंस की नुसते अंदाज बांधण्यात काहीच अर्थ नाही. आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. हो ना, मला तर कधी कधी तुमचा खूप हेवा वाटतो अर्जुन दादा. जा. अरे आपली बेपत्ता असल्यापासून ना बापूंनी रोज सकाळी देवाला आणि सूर्याला नमस्कार घालायचं बंदच केलं होतं. पण आज सकाळी 6 वाजता आवरून बापू सूर्यनमस्कार घालून तयार. काय पार्टनर. काय करतोय तू अर्जा? ह्या सगळ्यांना फसवतोय. अरे जेव्हा यांना कळेल की ही आप्पी नाहीच, तेव्हा काय होईल त्याचा अंदाज आहे का तुला? पण मी हे सगळं अमोलसाठी केलंय. मला सगळ्यांनीच प्लीज माफ करा. मॅडम, हं? अहो फाईल रेडी झाली का? अहो ती फाईल घेऊन बाबरला शिवाजीनगर चौकीला पाठवायचंय. हो चिंचुके, सॉरी, मला अजून थोडा वेळ लागेल. काय मॅडम, अहो सकाळ धरणं तुम्ही एकच फाईल घेऊन बसलाय. चिंचुके, वेळ लागल्याबद्दल खरंच सॉरी. मी देते तुम्हाला फाईल. अहो सॉरी कशाला म्हणताय? अहो ती फाईल लवकर सबमिट करायची म्हणून म्हटलं मी. बरं, मी करते तयार. बरं चिंचुके, मी काय म्हणते, ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला तुम्ही अपर्णा मॅडमचा शोध घेतला होतात ना? आता त्याचं काय मध्ये आणखीनच. आता अपर्णा मॅडम सापडल्यातच की. हो सापडल्यात खऱ्या, पण चिंचुके त्याच ठिकाणी आपण वारंवार अपर्णा मॅडमचा शोध घेतला होता. म्हणजे तिथली छोटी छोटी गावं, दवाखाने, प्रत्येक ठिकाणी आपण अपर्णा मॅडमचा शोध घेऊन सुद्धा त्या आपल्याला सापडल्या नव्हत्या. अहो मॅडम, कधी कधी कसं होतं माहितीये का, आपण तपास करून सुद्धा आपल्याला गोष्टी सापडत नाही. कसंही माहितीये का, साहेबांचा अनुभव लय मोठा आहे. म्हणजे जिथं आपण तपास केला नसेल ना, साहेब बरोबर तिथं पोचलेले असणार बघा. हो चिंचुके, पण तरी पण मला असं वाटतं की आपण नीट चौकशी करायला हवी. म्हणजे अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट कसा झाला, किंवा हा ऍक्सिडेंट कोणी घडवून आणलाय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला हवीत ना. मॅडम, आता ती साहेब सगळं बघून घेतील की. चिंचुके, एकटा अर्जुन काय काय करणार आहे? आणि तसंही या केसमध्ये अपर्णा मॅडमला न शोधून म्हणजे आपल्याला त्या सापडल्या नाहीत, त्यामुळे खूप मोठं अपयश आलंय आपल्याला. आता तर अर्जुनला असंच वाटत असणार की मी कधी अपर्णा मॅडमचा मनापासून शोधच घेतला नव्हता. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? साहेबांच्या असं मनात सुद्धा येणार नाही. आणि मनात आलं असतं ना, साहेब लगेच बोलून झाले असते. मला सांगतो, अपर्णा मॅडम आता सापडल्यात. काय पण करून ये ना, आपण आता साहेबांना अपर्णा मॅडमची काळजी घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. वेळ देऊच चिंचुके आपण, पण मला असं वाटतं इतर गोष्टींचं काय, म्हणजे हा अपघात झाला कसा, किंवा या ऍक्सिडेंटच्या आधी अपर्णा मॅडम बरोबर काय घडलं होतं हे आपल्याला कळायला हवं ना. अहो मॅडम, साहेबांवर विश्वास ठेवा. अहो साहेब सगळ्या गोष्टी शोधतील पुढच्या. आता महत्वाचं काय, अपर्णा मॅडम घरी आल्यात आणि ते पण इतक्या मोठ्या संकटात न वाचून. त्यासाठी साहेबांना आपण थोडासा वेळ दिला पाहिजे मॅडम. बरं ठीक आहे, मी तुम्हाला फाईल तयार करून देते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.